हॅलो फ्रेंड्स, वुलन क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हे सुंदर असं तोरण कसं विणायचं ते आपण बघणार आहोत. फ्रेंड्स, जर अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सुरुवातीला इथे आपण ब्ल्यू कलरचा धागा यूज करणार आहोत, त्यानंतर येलो कलरचा धागा यूज करणार आहोत. मोती आपण 4 mm चे घेतलेले आहेत, त्यानंतर 1.75 mm चा क्रोचेट हुक वापरणार आहोत. चला तर मग तोरण बनवायला सुरू करूया. सुरुवातीला इथे आपण हा ब्ल्यू कलरचा धागा यूज करणार आहोत. त्यानंतर हा धागा इथे जॉईन करून घ्यायचा आहे. इथे आपण हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10वा जो गॅप आहे तिथे आपण हे धागा जॉईन करून घेतलेला आहे. त्यानंतर एक एक चेन करायचे आहेत. 1 2 3 4 5 6. टोटल आपण इथे हे 15 चेन करून घेतलेले आहेत. आता हा एक गॅप सोडून याच बाजूला आपण इथे जॉईन करून घेणार आहोत. अशा प्रकारे इथे सिंगल क्रोशेट करून घ्यायचं आहे आणि हा धागा जॉईन करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण 2 साकळ्या घेणार आहोत आणि हे जॉईन करून घ्यायचं आहे. इथे अशा पद्धतीने इथे हे जॉईन करून घेतलेलं आहे. आपण आता टर्न करायचं आहे. त्यानंतर ह्या जिथे आपण ही चेन बनवली तिथेच आपल्याला एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. सुरुवातीला 15 साकळ्या करून घेतल्या. त्यानंतर अशा प्रकारे आपण एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. टोटल इथे आपण हे 20 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे आणि ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. इथे माझी ही लाईन बनवून कंप्लीट झाली. त्यानंतर इथे हा नेक्स्ट गॅपमध्ये आपण हे जॉईन करून घेणार आहोत. अशा प्रकारे हे जॉईन करून घ्यायचं आहे. इथे आपण हे 20 डबल क्रोशेट बनवून घेतले. त्यानंतर पुन्हा 2 साकळ्या करायच्या आहेत. 1 2 आणि त्याच्या पुढचा जो गॅप आहे ते आपण हा जॉईन करून घेणार आहोत. त्यानंतर टर्न करायचं आहे आणि एक साखळी घ्यायची आहे. सुरुवातीला एक चेन करायची आहे. त्यानंतर जो पहिला डबल क्रोशेट आहे त्याच्यावरती एक डबल क्रोशेट, पुन्हा एक साखळी, त्याच्या पुढच्या गॅपवरती म्हणजे पुढचा डबल क्रोशेट आहे त्याच्यावरती एक डबल क्रोशेट, पुन्हा एक साखळी, पुन्हा त्याच्या नेक्स्ट डबल क्रोशेटच्या वरती एक डबल क्रोशेट, पुन्हा एक साखळी. अशा प्रकारे हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. आपल्याला डबल क्रोशेटच्या वरतीच एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे आणि एक एक साखळी करायची आहे. अशा प्रकारे हे कंप्लीट करून घ्यायचे आहे. इथे आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. इथे पुन्हा आपण हा जॉईन करून घ्यायचा आहे. नेक्स्ट गॅपमध्ये जॉईन करायचं आहे. अशा पद्धतीने हे कंप्लीट करून घेतलेलं आहे. हे कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने टर्न करायचं आहे. इथे जॉईन केल्यानंतर एक सिंगल क्रोशेट घेतलं. त्यानंतर त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये आपण इकडे एक चेन केली आणि जिथे आपण एक चेन केलेली आहे खालती डबल क्रोशेटच्या नंतर तिथे एक एक आपल्याला त्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे पुन्हा त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट, त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट, जिथे आपण एक एक चेन केली त्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे आणि ही कंप्लीट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे 2 डबल क्रोशेट करून कंप्लीट करायचं आहे. इथे आपला हा राऊंड बनवून कंप्लीट झालेला आहे. इथे आपण जॉईन करून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्रा धागा कट करून घ्यायचा आहे. आता आपण येलो कलरचा धागा जॉईन करून घेणार आहोत. हा जो पुढचा गॅप आहे
इथे आपण हा धागा जॉईन करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे सुरुवातीला हुक टाकून घेतलेला आहे. अशा प्रकारे हा धागा जॉईन करून घेतलेला आहे. त्यानंतर हे जे आपण डबल क्रोशेट बनवले खालती, आता आपण त्या गॅपमध्ये एक डबल क्रोशेट, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. पुन्हा एक चेन करायची आहे आणि आता हे 2 डबल क्रोशेट स्किप करायचे आहेत जे खालती आपण बनवले. त्यानंतर नेक्स्ट जो गॅप आहे तिकडे आपल्याला 2 डबल क्रोशेट करायचे आहे. अशा पद्धतीने पुन्हा एक चेन करायची आहे. पुन्हा हे 2 डबल क्रोशेट स्किप करून त्याच्या नेक्स्ट जो गॅप आहे तिकडे आपल्याला 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे आणि ही लाईन अशा प्रकारे कंप्लीट करून घ्यायची आहे. इथे माझा हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर इथे आपण हा जॉईन करून घेणार आहोत. आता आपण सेम गॅपमध्ये एक चेन करायची आहे आणि थोडं पुढे यायचं आहे. एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचं आहे. त्याच्या नेक्स्ट गॅपमधून आपल्याला इथे ही डिझाईन सुरुवात करायची आहे. पुन्हा टर्न करून घ्यायचं आहे. टर्न केल्यानंतर इथे आपण जो गॅप बनवला तिथे पुन्हा आपल्याला एक डबल क्रोशेट करायचे आहे. पुन्हा सेम गॅपमध्ये एक डबल क्रोशेट, म्हणजे 2 डबल क्रोशेट एक गॅपमध्ये करायचे आहे. एक साखळी करायची आहे. त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये एक डबल क्रोशेट. प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट करायचे आहेत. पुन्हा एक साखळी करायची आहे. आता त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये 2 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. पुन्हा एक साखळी. त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये पुन्हा 2 डबल क्रोशेट. अशा प्रकारे ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. इथे माझी ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आता आपण हे त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये जिथे आपण जॉईन केलं तिथे हा धागा जॉईन करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण मोती लावायचे आहेत. ते कसे लावायचे ते आपण बघूया. आता आपण मोती कसे टाकायचे ते बघूया. अशा प्रकारे एक धागा घ्यायचा आहे. तो इथून असा टाकून घेतला. त्यानंतर एक मोती या धाग्यातून काढून घ्यायचे आहेत. टोटल इथे आपण हे 10 मोती टाकायचे आहेत. एका डिझाईनसाठी आपण 10 मोती टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे हे मोती टाकून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे मी 10 मोती टाकून घेतलेले आहेत. आता हा पण धागा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हुक टाकायचा आहे आणि हा एक्स्ट्रा धागा ओढून घ्यायचा आहे इथून. आता हे टर्न करायचं थोडंसं आणि हा नेक्स्ट जो गॅप आहे तिथे आपण हे जॉईन करून घेणार आहोत. हे 2 डबल क्रोशेट केले. त्याच्यामध्ये आपण सिंगल क्रोशेट करून हे जॉईन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट गॅपवरती यायचं आहे. अशा प्रकारे हा धागा ह्याच्यामधून आपण काढून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला सिंगल धागा इथे भेटेल. हे इकडे लॉक होऊन जाणार. अशा प्रकारे हे
आता पुन्हा आपण जो धागा घेतलेला आहे अशा पद्धतीने हा टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये. त्यानंतर एक एक मोती पुन्हा इथे टाकायचे आहेत. प्रत्येक राऊंडला आपल्याला 10 मोती टाकायचे आहेत. अशा प्रकारे हे सर्व लाईन करून घेणार आहोत. टोटल इथे आपण अशा प्रकारे 10 लाईन अशा प्रकारे हे करून घेणार आहोत आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे मी ही सुरुवातीला एक डिझाईन करून घेतली आहे. आता ही आपण कंप्लीट करून घ्यायची आहे. इथे आपले सर्व मोती लावून झालेले आहेत. इथे आपण 10 लाईन करून घेतले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे हे 10 लाईन कंप्लीट करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे आपण हा येलो कलरचा धागा जॉईन करून घेतलेला आहे. हे जे 2 गॅप आहेत ते 2 डिझाईन आहे. त्यानंतर तिसऱ्या इथे आपण हे इकडे जी गॅप उरतो तिकडे आपण हा धागा जॉईन करून घेणार आहोत. त्यानंतर सिंगल क्रोशेट करून जॉईन करायचं आहे. त्यानंतर 3 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 आणि हे 3 चेन करून झाल्यानंतर अशा प्रकारे हा जो मोती आहे इकडे हे जे आपण 10 मोती लावले 5 मोतीचा गॅप करून आपण अशा प्रकारे हे डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला हे 3 डबल क्रोशेट करायचे आहेत. अशा प्रकारे हे 3 डबल क्रोशेट करून झालेले आहेत या मोतीमध्ये. त्यानंतर इथेच आपल्याला 3 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 आणि हे 3 साखळ्या झाल्यानंतर पुन्हा आपण सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे ही डिझाईन दिसणार आहे. त्यानंतर पुन्हा आपण 2 चेन करायचे आहेत. 1 आणि 2 चेन केल्यानंतर त्याचा नेक्स्ट जे मोती आहेत तिकडे आपण डबल क्रोशेट करून घेणार आहोत. सुरुवातीला ज्या पद्धतीने केले त्याच सेम पद्धतीने 5 मोती आपण सोडल्यानंतर जो गॅप उरतो तिकडे 3 डबल क्रोशेटचा सुरुवातीला करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 आणि हे 3 साखळ्या झाल्यानंतर सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट. अशा प्रकारे हे कंप्लीट करायचं आहे. पुन्हा 2 साखळ्या करायच्या आहेत. ही डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा 2 साखळ्या करून सेम डिझाईन आपल्याला रिपीट करायची आहे. पुन्हा एक वेढा घ्यायचा आहे. त्यानंतर 5 मोती सोडल्यानंतर 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट, 3 साखळ्या, पुन्हा 3 डबल क्रोशेट अशा पद्धतीने हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. ही सेम डिझाईन आपण इथे कंटिन्यू करून घ्यायची आहे. इथपर्यंत कंप्लीट करायची आहे आणि इथे हा धागा जॉईन करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने इथे आपण हे 2 डिझाईन सोडून इथे जो गॅप आहे तिथे जॉईन केला. त्यानंतर सेम हे 2 गॅप सोडून इथे आपल्याला ही डिझाईन एंड करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा आपण सेम डिझाईन कॉपी करणार आहोत. तुम्ही बघू शकता हे 2 डिझाईन सोडल्यानंतर इथे जॉईन केलं. त्यानंतर पुन्हा 3 साखळ्या करून सेम डिझाईन करायची आहे. त्याच्यानंतर या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. त्यानंतर 3 साखळ्या, पुन्हा 3 डबल क्रोशेट, त्यानंतर पुन्हा 2 चेन, पुन्हा 3 डबल क्रोशेट, पुन्हा 3 साखळ्या, पुन्हा 2 डबल क्रोशेट अशा पद्धतीने हे येलो लाईनसुद्धा कंप्लीट करून घ्यायची. हे 2 लाईन आपण पूर्ण करून घेणार आहोत. इथे माझी ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे ही डिझाईन आपली कंप्लीट करून घेतलेली आहे. त्यानंतर आता पुन्हा आपण सिंगल क्रोशेट करायचं आहे आणि हा जो दुसरी गॅप आहे इकडे दुसरा डबल क्रोशेट बनवला. इथे आपण फर्स्ट सोडून दुसरा गॅप आहे तिकडे आपण हा धागा जॉईन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि पुन्हा आपण 3 साखळ्या करून घ्यायच्या आहेत. 1 2 आणि हे
तीन साखळ्या केल्यानंतर टर्न करायचं आहे. अशा प्रकारे हे आपण टर्न करून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा डबल क्रोशेट बनवायचं आहे. त्यासाठी एक वेढा घ्यायचा आहे आणि जिथे आपण हे 3 साखळ्या केल्या तिथे एक एक डबल क्रोशेट करायचं आहे. टोटल 3 डबल क्रोशेट करायचं आहे. पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 3 आणि पुन्हा आपण सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट ज्याप्रमाणे सुरुवातीला आपण केलं सेम त्याचप्रमाणे ही सुद्धा डिझाईन कंटिन्यू करून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही डिझाईन दिसेल. त्यानंतर पुन्हा 2 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 आणि आता ही नेक्स्ट जो गॅप आहे इथे आपण एक एक डबल क्रोशेट करायचं आहे. दोन आणि हे 3 डबल क्रोशेट करून झाले. त्यानंतर पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत आणि आता सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट. आणि पुन्हा आपण 2 साखळ्या करायच्या आहेत आणि आता सेम गॅपमध्ये नेक्स्ट जो गॅप आहे तिथे आपण अशा प्रकारे हे कंटिन्यू करून घ्यायचं आहे आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. हे 3 डबल क्रोशेट करायचे आहे. 3 साखळ्या करायच्या आहेत. पुन्हा 3 डबल क्रोशेट. त्यानंतर इथे 2 चेन करायचे आहेत आणि पुन्हा 3 डबल क्रोशेट. 3 साखळ्या पुन्हा 3 डबल क्रोशेट. अशा पद्धतीने ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. इथे माझी ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकता इतकं केलं तरी किती सुंदर दिसते. आता इथे आपण हा ब्ल्यू कलरचा धागा जॉईन करून घेतलेला आहे. त्यानंतर इकडे आपण 3 साखळ्या करून घ्यायच्या आहेत. सिंगल क्रोशेट करून हा धागा जॉईन करून घेतलेला आहे. त्यानंतर साखळ्या करायच्या आहेत. 3 साखळ्या करून घेणार आहोत. 3 साखळ्या केल्यानंतर इथे आपण पुन्हा हा जो गॅप आहे तिथे आपण एक एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. जिथे सुरुवातीला आपण 3 साखळ्या केल्या सेम गॅपमध्ये एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. पण इथे आपण 4 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण येल्लो कलरचे 3 डबल क्रोशेट केले. आता आपण या सेम गॅपमध्ये 4 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा एक चेन घ्यायची आहे आणि पुन्हा सेम गॅपमध्ये 4 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. हे मी 4 डबल क्रोशेट करून घेतले. त्यानंतर एक साखळी एकच चेन करायची आहे. त्यानंतर पुन्हा 4 डबल क्रोशेट. अशा पद्धतीने हे कंप्लीट करायचे डिझाईन. त्यानंतर ही डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर 2 चेन करायचे आहे फक्त. 1 आणि हे 2 चेन करायचे. त्यानंतर हा जो पुढचा जो गॅप आहे तिथे आपण सेम डिझाईन कंटिन्यू करून घ्यायची आहे. इथे आपण 4 डबल क्रोशेट केले त्याप्रमाणे इथे सुद्धा 4 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. सेम गॅपमध्ये 4 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. पुन्हा 3 साखळी नाही, इथे एकच चेन करायची आहे आणि पुन्हा सेम गॅपमध्ये 4 डबल क्रोशेट करायचे आहे. अशा प्रकारे ही डिझाईन दिसेल. पुन्हा 2 साखळ्या आणि सेम डिझाईन इथे कंटिन्यू करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही सेम डिझाईन करायची आहे. ही सुद्धा दुसरी लाईनसुद्धा सेम तशीच करायची आहे. ज्याप्रमाणे ही लाईन आपण करत आहोत तशीच आपण ही दुसरी लाईनसुद्धा कंप्लीट करून घ्यायची आहे. इथे माझे हे सर्व कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात हे दोन्ही लाईन इथे मी हे करून घेतलेले आहे. सेमच करायचं आहे. ज्याप्रमाणे ही लाईन आपण करून घेतली त्याचप्रमाणे इथे सुद्धा ही लाईन करून घ्यायची आहे. त्यानंतर ही तिसरी लाईन करून घ्यायची आहे. त्यासाठी मी सुरुवातीला 3 चेन केल्या आणि सेम 3 डबल क्रोशेट इथे जो आपण चेन केली तिथे अशा प्रकारे हे एक एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. तीन डबल क्रोशेट झाल्यानंतर 2 चेन करायचे आहेत. 1 आणि हे 2. पुन्हा 3 डबल क्रोशेट सेम गॅपमध्ये
सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट करायचे आहे. पुन्हा इथे आपण 2 चेन करायचे आहेत आणि आता हे नेक्स्ट जो लाईन आहे तिकडे यायचं आहे. पुन्हा सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. पुन्हा 2 चेन, पुन्हा सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट. अशा प्रकारे हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. ही सेम लाईन इथे आपण कंटिन्यू करून घ्यायची इथपर्यंत. इथे माझी संपूर्ण डिझाईन बनवून कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर इथे मी साखळ्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत आणि हे अशा प्रकारचे हे लटकनसुद्धा लावून घेतलेले आहेत. इथे आपलं संपूर्ण तोरण बनवून कंप्लीट झालेले आहे. तुम्ही बघू शकता हे 3 डिझाईन आपण इथे कंप्लीट करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे खालती लटकनसुद्धा लावून घेतलेले आहेत. ते ब्ल्यू आणि येलो कलरचं कॉम्बिनेशन किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.